व्यूअर्स, आज मी बनवणार आहे बावबन ज्याच्यामध्ये मी चिकनची फिलिंग करणार आहे। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे मैदा 1 किलो। तर 1 किलो मैद्यामध्ये मी इथे घेतलेले अर्धा टीस्पून मी घेतलेला आहे बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा। तर आता आपण ते पिठामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे। आता आपण टाकायची आहे 1 वाटी साखर। 1 वाटी साखर, काळजी करू नका, गोड होणार नाहीये हे। आणि आता आपण टाकणार आहे ईस्ट, ज्याच्यामुळे आपलं हे फुलणार आहे पीठ। त्यासाठी 2 टीस्पून मी ईस्ट टाकलेला आहे। आता आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ। आणि या सगळ्या साहित्यामध्ये आता आपण टाकणार आहे दही। तर हे 250 ग्राम दही आहे, तर ह्यातलं मी अर्ध दही वापरते। आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून, जसं आपण पीठ मळतो चपातीचा त्या प्रकारे पीठ मळायचं आहे। घट्ट पातळ वगैरे करायचं नाहीये। हे पहा, पीठ जास्त असल्यामुळे मी बाकीचं दहीही ह्याच्यात ऍड केलेलं आहे। आता संपूर्ण पावशेर दही आपण 1 किलो पिठासाठी इथे वापरलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ मळून घेऊया। आता आपलं पीठ तर मळून झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून ह्याला तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होईल ना, आपलं पीठ एकदम सॉफ्ट आणि छान होईल। आणि जेव्हा हे ईस्ट मुळे फुलून येईल तेव्हा ह्याच्या एक छान अशी शाईन असेल। तर आता आपण हे पीठ मळून झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत हे साईज मध्ये डबल होत नाही। त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशी आपण ह्याचे बावबन लाटणार आहे। आणि बावबनची फिलिंग चिकनची कशी करायची ती मी दाखवणार आहे। तुम्ही व्हेजची पण करू शकता, भाज्या वापरू शकता किंवा मग पनीर वापरू शकता। आता आपलं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे। आपण हे ह्याच्यावरती असंच झाकण ठेवणार आहे आणि हे डबल झाल्यावरती ह्याचे बावबन बनवणार। आता आपण हे फुलण्यासाठी ठेवून देऊया कमीत कमी 2 ते 3 तास। हे पहा, इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन बावबनसाठी। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी चिकनला ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। इथे मी ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकते आहे। ह्याच्यात आपण टाकणार आहे, ही आहे 1 चमचा 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, ही आपण टाकायची आहे ह्याच्यामध्ये। आणि अर्धा चमचा हळद। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे कुकरला लावून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून हे कुकरला लावून ह्याचे 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि आपलं चिकन मग बावबनसाठी रेडी आहे। मी हाडकांसोबत घेतलेलं आहे, ह्याची टेस्ट छान येते। नंतर आपण ह्याची हाडकं बाजूला काढून आहे ना ही पेस्ट बोनलेस करून घेणार आहे। आणि नंतर बावबनसाठी स्टफिंग कशी तयार करायची या चिकन पासून ते देखील दाखवणार आहे। आता आपण हे चिकन व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, मीठ वगैरे, हळद वगैरे। आता आपण हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून व्यवस्थित शिजवून घेऊया। हे पहा, बावबनसाठी जे आपण चिकन हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ टाकून शिजवलं होतं ते कुकरमध्ये तर छान शिजलंय। आता मी ह्याची हाडकं काढून ह्याचं जे चिकन आहे ते सोलून काढते एका भांड्यामध्ये आणि मग तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते। हे पहा, इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे आपण आपल्या चिकन बावबनच्या मसाल्यासाठी, जे आपण स्टफिंग भरणार आहोत बावबनमध्ये त्याच्यासाठी। तर इथे मी लोखंडी कढई घेतली आहे, त्याच्यात मी घेत आहे 3 चमचे तेल। मी जे चिकन उकडून घेतलं होतं ते मी चॉपरमध्ये टाकून, दोरीचा जो चॉपर असतो आपला कांदा आणि टोमॅटो बारीक करायचा, त्याच्यामध्ये हे थोडंसं चिकन चॉप करून घेतलेलं आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी मिक्सरमध्येही फिरवू शकता किंवा हातानेही चिकनचे बारीक बारीक तुकडे करू शकता। तर आता आपण सगळ्यात आधी
तेल तापलेलं आहे आपलं, तर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे कांदा बारीक चिरलेला. तर हा आहे 1 मोठी वाटी चिरलेला कांदा, किंवा तुम्ही 2-3 कांदेही चिरून घेऊ शकता. 1 वाटीभर आहे हा साधारणतः कांदा, 1 मोठी वाटी. आपण हा छान असा ब्राऊन करणार आहे, थोडा हलका गुलाबी करायचा आहे ह्याला. आता मी तुम्हाला चिकनचा पावबन बनवून दाखवते, पण जर तुम्हाला व्हेज बनवायचं असेल ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. कोबी, शिमला मिर्च, गाजर, वटाणे, स्वीटकॉर्न, जे पण तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या. आणि मग ह्याच्यात चायनीज सॉसेस टाकू शकता. आणि असं छान असं परतून मग ते थंड केल्यावरती सारण आपण बावबनमध्ये भरू शकतो. तर इथे मी आज चिकनचं दाखवते, पण तुम्ही व्हेज पण करू शकता, पनीरचंही बनवू शकता. आता आपला कांदा थोडासा लाईट ब्राऊन झालेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. 1 चमचाभर टाकली आहे मी. ही पण कांद्यासोबत छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे. कच्चेपणा गेला पाहिजे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा. दोन मिनटं आपण हे परतून घेऊया. पहा आपला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची छान फ्राय झाले. आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. तर मी इथे घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून, ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो परतत असताना आपण ह्याच्यात मसाले ॲड करणार आहे. तर इथे मी घेतलेली आहे पाव चमचा हळदीची पावडर, 1 चमचा मटन मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर. तुम्ही जितका तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरची पावडर घ्या. मी इथं 1 चमचा घेतलेली आहे, कारण मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचीही ह्याच्यात पेस्ट टाकलेली आहे. आणि आपण चिकन पण आलं, लसूण आणि हळद टाकून शिजवून घेतलेलं होतं. तर आता हा मसाला छान फ्राय करायचा आहे. आता या स्टेजला आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकायचा आहे. इथे आपण 1 चमचा सोया सॉस टाकूया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. आणि ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोया सॉस. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे 3 चमचे शेजवान चटणी. जर तुमच्याकडे ही शेजवान चटणी नसेल, तुम्ही नाही टाकली तरीही चालेल, पण हा बावबन आहे, चायनीज टेस्ट असते ह्याची थोडीशी, त्यामुळे नक्की ॲड करा. आता शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ बेतानेच टाका. आता मी हे जे आपण चिकन जे आहे चॉपरनी चॉप केलं होतं ते टाकायचं आहे. आता आपण हे चिकन छान असं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये. तर आपण ना 1 चमचा घेऊन ह्याचं सारण चाखून बघायचं आहे. जर गरज वाटली तरच मीठ ॲड करायचं आहे, नाहीतर ॲड करू नका. त्यामुळे ह्याची टेस्ट चेक करा आणि मग ह्याच्यात मीठ टाका. मला ह्याच्यामध्ये मीठ कमी वाटतंय, त्यामुळे मी इथे ॲड करते आहे. आता आपण लो फ्लेमवरती हे सारण
5 मिनटं शिजवून घेणार आहे लो फ्लेमवरती. शिजलेलेच आहे आपलं चिकन, पण टॅमॅटो, कांदा आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून फ्लेवर त्याचा ह्याच्यामध्ये येण्यासाठी आपण 5 मिनटं हे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे. हे पहा, आता तेल सुटले. 5 मिनटं आपण हे परतून घेतलेलं आहे आपलं मिश्रण, चिकन आणि कांदा टॅमॅटो. तर आता आपण हे गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बावबनमध्ये कसं भरायचं आहे, कसा बावबन बनवायचा आहे ते मी सगळं तुम्हाला शिकवणार आहे. पहिले आपण हे मिश्रण थंड करून घेऊया. हे पहा, आपल्या बावबनची फिलिंग इथे मी ताटामध्ये काढून ठेवलेली आहे थंड व्हायला. ही थंड झाली की मग आपण बावबन फिल करणार आहोत. हे पहा व्ह्यूअर्स, आपलं पीठ 2 तासानंतर किती छान फुललंय मी तुम्हाला दाखवते. हे पहा, बघू शकता तुम्ही, ईस्टमुळे किती छान फुललेलं आहे. तर आता आपण हे पीठ खाली दाबून घ्यायचं आहे. आपण ह्याचे बावबन बनवणार आहोत. तर हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. ह्याच्यातली हवा पूर्ण बाहेर काढायची. इथे मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. ह्याच्यात आपण आपले बावबन जे आहेत ते ठेवणार आहे फिल करून. हे आहे आपलं बावबनचं फिलिंग जे आपण बनवलं होतं, थंड झालेलं आहे. आता बावबन कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पोलपट लाटण्यानेही लाटून घेऊ शकता किंवा माझ्यासारखं असं हातावरही बनवू शकता. मी शक्यतो न लाटता असाच बनवते नेहमी. हातानेच आपल्याला हा व्यवस्थित असा पातळ करायचा आहे, इतपत बनवायचा आहे. ही फिलिंग घालायची आहे याच्यामध्ये चमचाभर, 1 चमचा भरून. आणि जसं आपण मोदक भरतो ना त्याचप्रमाणे हा बावबन भरायचा आहे. फक्त आपण मोदकाला कळ्या पाडतो ना तशा कळ्या पाडायच्या नाहीये, कारण हा बन आहे. ह्याचं पूर्ण असं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि हा या तेल लावलेल्या ताटामध्ये ठेवून द्यायचा. हे आपण परत फुगवण्यासाठी ठेवणार आहोत एक 15 ते 20 मिनटं, जोपर्यंत हे डबल होत नाही साईजमध्ये. आणि मग आपण ह्याला वाफवणार आहे. मग आपला बावबन रेडी. आणि अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. हे खूप छान आणि टेस्टी लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला व्हेज बनवायचे असतील तर व्हेज फिलिंग बनवून तुम्ही ट्राय करू शकता. चिकनच्या ऐवजी पनीर आणि भाज्यांचा वापर करू शकता. हे पहा, असं मी हातानेच करून घेतलेलं आहे. हे पहा, फिलिंग 1 चमचाभर मी भरलेली आहे. फक्त आपल्याला ह्याची तोंड असं बंद करून घ्यायचं आहे. मैदा स्ट्रेचेबल आहे त्यामुळे इझिली ह्याचं तोंड बंद होतं. त्याला पीठ वगैरे लावायचं नाही, तर ह्याचं जे तोंड आहे ना ते चिकटायला वेळ लागतो. कोरडं पडतं पीठ आणि चिकटत नाही व्यवस्थित. हे पहा, तर मी छानपैकी सील केलं. आता आपण तेल लावलेल्या ताटामध्ये हे ठेवूया. हे पहा, अंतरावर ठेवायचं आहे म्हणजे हे फुगतील. आता मी हे सगळे बावबन करून मग तुम्हाला दाखवते. मी आपले बावबन रेडी करून घेतलेले आहे. आता आपण हे फुलण्यासाठी झाकून एखाद्या कपड्याने अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे. मग आपण हे इडली स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचं. जर तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यात कुकरला शिट्टी न लावता ही वाफवून घेऊ शकता. आता हे मी थोडा वेळ अर्धा तास फुलण्यासाठी ठेवते. हे पहा, आता आपण इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेले ब्रशनी आणि एक साईडला स्टीमर गरम करायला ठेवलेला आहे. हे पहा, आता आपले बावबन पहिल्यापेक्षा छान असे फुललेले आहे. आता आपण हे एक बावबन उचलून अलगद असा इडलीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि आपण वाफवून घ्यायचं आहे ह्यांना 15 मिनिटं. आपण बावबन ठेवलेले आहे. तर आता आपण आपल्या स्टीमरमध्ये ते स्टीम करायला ठेवायचे आहे. मी तुम्हाला दाखवते. हे पहा,
असे स्टीमरमध्ये ठेवायचे. अशा प्रकारे जसं आपण मोमोज वगैरे स्टीम करतो तसेच. आणि झाकण ठेवून 15 मिनटं हे आपण वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनटात बावबन शिजतात. हे पहा व्ह्यूअर्स, आपले आता 15 मिनटं झालेले आहेत. आता आपले बावबन आपण चेक करूया स्टीम झालेत की नाही ते. हे पहा किती छान फुललेले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम गरमागरम मस्त असे. आता आपण हे काढून घेऊया. हे 15 मिनटात आरामशीर शिजतात, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आतली फिलिंग शिजलेली आहे. आता फक्त आपल्याला कवर शिजवायचं होतं, तेही झालेले. तर मी हे बावबन तुम्हाला सर्व करून दाखवते. पहा, एखाद्या ह्याच्या चमच्याच्या साह्याने किंवा अशा चिमट्याच्या साह्याने हे बावबन आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे पहा किती छान स्टीम झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे पहा, मी सगळे बावबन तुम्हाला काढून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपले गरमागरम असे बावबन तयार आहेत. किती शायनी चमकदार दिसतात आहे ना, एकदम टेस्टी टेस्टी यमी यमी. हे खूप छान लागतात, अगदी पावासारखी लुसलुशीत. आणि ह्याच्यात चिकनची फिलिंग तर खूप जबरदस्त लागते. ह्याला कुठल्याही सॉस चटणीची गरज नाही, कारण ह्याच्यात जी फिलिंग आहे त्याच्यात आपण खूप छान मसाले टाकलेले आहेत. त्यामुळे याला अजिबात कुठल्या चटणीची गरज लागत नाही. त्यामुळे हे बावबन तुम्हीही नक्की एन्जॉय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एक बावबन तोडून दाखवते. हे पहा, एक बावबन मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती छान फ्लफी आणि टेस्टी दिसतोय ना, गरमागरम वाफा निघतायत.